विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2024-25चा लेखी पेपर दिनांक 22 मार्च 2026 रोजी झालेला आहे. या पेपरमध्ये अंकगणिताचे अगदी सोपे प्रश्न विचारले गेले होते. ते 25 प्रश्न आपण स्पष्टीकरणासह आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत, जेणेकरून या क्वेश्चनचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी होऊ शकतो. पहिला प्रश्न, कोणत्याही 3 विषम संख्यांची बेरीज नेहमीच डॅश डॅश असते. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विषम. जर तुम्हाला हे माहित नसेल तर कोणत्याही 3 संख्या कन्सिडर करा. 3 अधिक 5 अधिक 7. याचे उत्तर किती येते? 5 आणि 3 8, 8 आणि 7 15. विषम संख्या आली. अशाच रँडम संख्या घ्या कोणत्याही. 5 अधिक 9 अधिक 11. याचे उत्तर किती आले? 11 आणि 9 20, 25. इथे पण विषम संख्या मिळाली, इथे पण विषम मिळाली. त्यामुळे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विषम. पुढील क्वेश्चन, या सगळ्यांची बेरीज करायची आहे. 7272 प्लस 978 प्लस 23015 बरोबर किती? विद्यार्थी मित्र, अगदी सोपे असे प्रश्न पेपरला विचारले गेले होते. तरी देखील बेरीज गुणाकार याचे क्वेश्चन बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पेपरला चुकवले. त्यामुळे पेपरला माइंड व्यवस्थित स्टेबल ठेवून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता क्रमानुसार घेऊयात आपण. 23015 प्लस 7272 प्लस 978. बेरीज करा. 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 7 आणि 7 14, 14 आणि 1 15, 1 16, 9 10 11 1 12, 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 2 आणि 1 3. 31265 ऑप्शन ए या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, -1 इंटू -3 इंटू -4 इंटू -3 बरोबर किती? आता सगळीकडे गुणाकारच आहे, त्यामुळे क्रम महत्वाचा नाही. मला जर बॉडमास किंवा पदावली यावरील एक्झाम्पल पेपरला किंवा सोडवताना चुकत असतील तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता हा गुणाकार करायचा आहे. कोणताही क्रम घ्या, आधी यांचा गुणाकार करा, नंतर ह्यांचा करूयात. आता -1 इंटू -3 गुणाकारामध्ये मायनस मायनस काय होतं? प्लस. 1 गुणिले 3 काय होणार? 3. चिन्ह येणार प्लस. मध्ये चिन्ह गुणिले. -4 गुणिले -3 वजा वजा काय होणार? प्लस. 4 त्रिक 12. 3 गुणिले 12 36. ऑप्शन ए हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, गुणाकार करायचा आहे. 3889 गुणिले 305. गुणाकार करूयात. 9 5 45, 8 45, 40 आणि 4 44, 8 45, 40 आणि 4 44, 3 5 15, 15 आणि 4 19 प्लस. आता झिरोने सगळ्यांना गुणल्यावर उत्तर 0च येतं, त्यामुळे 4 0 येणार प्लस 0 0. 3 ने गुणूयात. 9 त्रिक 27, नंतर 8 त्रिक 24, 24 आणि 2 26, 2 आले. 8 त्रिक 24, 24 आणि 2 26, 2 आले. 3 त्रिक 9 10 11. यांची बेरीज करा. 5 4 7 आणि 4 11, इथे आला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 6 16, 1 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 1 तसाच 1 तसाच. 11,86,145 ऑप्शन बी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, 34,567 मध्ये 4 ची स्थानिक किंमत लिहा. इथे आहे 4. स्थानिक किंमत कशावरून ठरते? त्या अंकाच्या स्थानावरून ठरते. एकक, दशक, शतक, हजार. आणि 4च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3, तेवढे 0 त्याच्यावर द्यायचे. ती झाली त्याची स्थानिक किंमत. 4000 हेच आपण कसं लिहू शकतो? 4 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10, म्हणजेच 4 गुणिले 10चा 3रा घात. त्यामुळे ऑप्शन ए या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. स्थानिक किंमत, दशांशांची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत कशी काढायची यावर देखील व्हिडिओ चॅनलवर आहे. मला डिटेलमध्ये त्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. पुढील क्वेश्चन, दशांशांची बेरीज आहे आणि पूर्णांक अपूर्णांक दिलेले आहेत. हा क्वेश्चन देखील बॉडमासचे नियम वापरून आपण सोडवणार आहोत. आता आधी पूर्णांक अपूर्णांकाचे कन्व्हर्जन साध्या पूर्णांकात करूयात. 6 1/4 कन्व्हर्जन कसं करायचं? यांचं मल्टिप्लिकेशन प्लस अंश डिवाइड छेद. 6 गुणिले 4 प्लस 1 डिवाइड छेद तसाच. 6 चौक 24, 24 अधिक 1 25, 25/4. आता ते सगळे दशांशात आहेत, त्यामुळे हे दशांशात लिहूयात आपण. 4 25, 4 सक 24, 1 राहिला, पॉइंट घेऊयात. 4 दुने 8, 2 राहिला, 4 पंचे 20. नंतर 3 1/5चं रूपांतर करूयात. 3 गुणिले 5 प्लस 1
डिव्हाइड 5. 5 त्रिक 15, 15 अधिक 1 16, 16 भागिले 5. 5 त्रिक 15, 1 उरला, 5 दुने 10. ते 10 येणार, त्यामुळे 5 दुने 10. आता यांचं दशांशामध्ये रूपांतर केलं. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. 1.43 प्लस 6 1/4 च्या ऐवजी 6.25 मायनस 3 1/5 च्या ऐवजी 3.2 प्लस 0.88 मायनस. आता यामध्ये आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल. मग 2.5 इंटू 0.32. आधी फक्त अंक घेऊन गुणाकार करूयात. मग 32 गुणिले 25, 25 दुने 50, 25 त्रिक 75, 75 5 80. आता पॉईंट नंतर एक अंक येते, पॉईंट नंतर 2 अंक आहेत, त्यामुळे इकडनं 3 अंक सोडून दशांश येणार, म्हणजेच 0.8 हा गुणाकार आलेला आहे. मग इथे 0.8 लिहूयात आणि आता दशांशांची बेरीज करूयात. 1.43 प्लस 6.25, 1.43 प्लस 6.25 बेरीज करा. 5 आणि 3 8, 4 आणि 2 6.6 7. याचं 7.68 हे आलं, वजा 3.2 करायचं. मग मायनस 3.2, इथे काहीच नाही म्हणजे 0 येणार. 8तनं 0 गेले 8, 7तनं 2 गेले 4, 7तनं 3 गेले 4, 4.48 आलं, प्लस 0.88. मग प्लस करूयात 8 8, 8 आणि 8 16, 4 1 4 त्रिक 12, 12 आणि 1 13, पॉईंट तसाच 5.36 आलं आणि यामधून वजा 0.8 करायचंय. मग 5.36 वजा 0.8 काहीच नाही म्हणजे 0. 7 0 गेला 6, 3 8 जात नाही, त्यामुळे इथे येणार 13. इकडनं तिकडे दिला त्यामुळे 4 आला. 13 8 गेले 5 आले, पॉईंट 4 0 गेला 4, म्हणजे 4.56. ऑप्शन बी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन 2 तास 17 मिनिटे 48 सेकंद याचे एकूण सेकंद किती? या सगळ्याचं कन्व्हर्जन सेकंदामध्ये करायचे. मग 1 तास म्हणजे किती सेकंद असतात? 1 तास बरोबर 3600 सेकंद आणि 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असतात? 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. आता प्रत्येकाचं कन्व्हर्जन करूयात. 2 तास म्हणजे किती सेकंद येणार? 2 गुणिले 3600 बरोबर 7200. 36 गुणिले 2 72, 7200 सेकंद. आता 17 मिनिटे, 17 मिनिटेचं कन्व्हर्जन करूयात. 17 गुणिले 60, चतुर्सक 102, त्यामुळे 1020 सेकंद. नंतर 48 सेकंद. या सगळ्याची बेरीज करूयात. मग 7200 प्लस 1020 प्लस 48, 8 तासाच 4 2 6, 2 7 1 8, 8268. ऑप्शन ए हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, एक डॉक्टर एका गंभीर रुग्णाची तपासणी प्रथम 8:30 वाजता, नंतर 9:20 वाजता करतात. तिसऱ्या वेळी 10:30 वाजता, चौथ्या वेळी 12 वाजता करतात. या हिशोबाने नंतरची तपासणी केव्हा करतील? 8:30 वाजता प्रथम तपासणी, नंतर 9:20 वाजता करतात, म्हणजे या दोन्हींची वजाबाकी करावी लागेल. 9:20 वजा 8:30 म्हणजे किती? 30 आणि 20. 8:30 ते 9 30 मिनिटं आणि पुढचे 20 म्हणजे किती मिनिटं झाले? 50 मिनिट झाले, बरोबर. नंतर तिसऱ्या वेळी 10:30 वाजता म्हणजे 9:20 पासून 10:30 पर्यंत, 9:20 ते 10:20 1 तास म्हणजे 60 मिनिट आणि पुढचे 10 मिनिट म्हणजे किती झाले? 70 मिनिट. चौथ्या वेळी 12 वाजता करतात, म्हणजे 10:30 ते 11:30 आणि 12 म्हणजे 60 प्लस 30 90 मिनिट. आता यामध्ये एक क्रम लक्षात घ्या. 50 मिनिट, 70 मिनिट, 90 मिनिट म्हणजे 20 ने तो वेळ वाढत गेलाय. मग या हिशोबाने नंतरची तपासणी केव्हा करतील? म्हणजे 5वी तपासणी 90 प्लस 20 म्हणजेच 110 मिनिटांनंतर होईल. मग आता 12 प्लस 110 मिनिट म्हणजे किती? 12 1 60 मिनिट झाले आणि अजून 50 मिनिट म्हणजे 1 वाजून 50 वाजता. त्यामुळे ऑप्शन ए हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. समजा डायरेक्ट असं कॅल्क्युलेट करता येत नसेल तर वजाबाकी कशी करायची हे आपण पाहूयात. समजा 9 वाजून 20 मिनिटं वजा काय करावं लागेल आपल्याला? 8 वाजून 30 मिनिटं.
आता कडनं 1 घ्यायचा. आता हा तास आहे बरोबर. मग 1 तास घेतला म्हणजे तुम्ही किती घेणार? 60 मिनिट घेतले. ते 60 प्लस हे 20 टोटल किती मिनिटं होणार इथं? 80 मिनिट होणार. आता 80 वजा 30 0 तासात 8 3 गेले 5. आता तिकडे 1 दिला म्हणजे इथं काय होणार? 8 8 8 गेले 0 म्हणजे किती आले? 50 मिनिट. आता पुन्हा आपल्याला काय करायचंय? 10 30 वजा 9 20 म्हणजे काय होणार? 10 30 09 20 0तून 0 गेला, 3तनं 2 गेले 1, 10तनं 9 गेला 1 म्हणजे काय? 1 तास 10 मिनिट. 1 तास 10 मिनिट म्हणजे किती झाले? 60 प्लस 10 70 मिनिट झाले. आता पुढे 12 वजा 10 30 करायचे. 12 मायनस 10 30. आता पुन्हा 0तून 0 जातात बरोबर. पण 0तून 3 नाही जाणार. त्यामुळे आपण इकडनं 1 तास घेणार बरोबर. म्हणजे इथं 11 तास राहिले आणि 1 तास घेतला म्हणजे काय झालं? 60 मिनिट आले. 60 वजा 30 त्यातून 10 गेले 1 राहिला म्हणजे 1 तास 30 मिनिट म्हणजे किती होणार? 1 तास म्हणजे 60 मिनिटं 60 प्लस 30 90 मिनिट आले बरोबर. 50 70 90 म्हणजे पुढे तुम्हाला किती हवेत? 110 मिनिट. मग काय 12 मध्ये आपण 110 मिनिट ऍड करणार म्हणजेच काय 12:00 110 मिनिट म्हणजे 1 तास 50 मिनिट. 0 5 तासाच 12 आणि 1 2 आणि 1 3 म्हणजेच काय 1 वाजून 50 मिनिट. पुढील क्वेश्चन खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? दिलेल्या अपूर्णांकांपैकी लहान अपूर्णांक कोणता? मोठा अपूर्णांक कोणता? हे सर्व केवळ एकच ट्रिक वापरून कसे सोडवायचे हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हा क्वेश्चन सोडवण्यासाठी एक वेगळी ट्रिक असते. म्हणजे काय 4 वजा 3 1 येतो बरोबर. 6 वजा 5 1 येतो. 8 वजा 7 1 येतो. 5 वजा 4 1 येतो. आता या सर्वांमध्ये छेद मोठा आहे त्यामुळे ज्याचे अंश आणि छेद मोठे असतात तो अपूर्णांक इथे मोठा येतो आणि ज्याचे अंश आणि छेद लहान असतात तो अपूर्णांक लहान येतो. अशी ही ट्रिक आहे. त्यामुळे ऑप्शन ए हे या क्वेश्चनचं उत्तर बरोबर आहे. पण अंश मोठा छेद मोठा त्यांतील फरक समान म्हणजे प्रत्येक ट्रिक लक्षात न ठेवता केवळ एकच ट्रिक वापरून आपण हे कसं सोडवायचं हे पाहूया. 4 अपूर्णांक दिलेले आहेत 3 4 5 6 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 3 गुणिले 6 5 गुणिले 4 सायत्रिक 18 अचोक 20. आपल्याला लहान विचारलाय यातील लहान कोणता आहे? 18 आहे बरोबर. म्हणजेच 3/4 आणि 5/6 यातील लहान अपूर्णांक आला 3/4. सेम या दोन अपूर्णांकांमध्ये करू शकता किंवा जो लहान आलाय त्याचा आणि तिसऱ्याचं कंपॅरिझन करायचं. आधी आपण यांचं करून घेऊयात. 7 गुणिले 5 आणि 8 गुणिले 4 7 5 35 8 चोक 32. आता यामध्ये लहान कोणता आहे? 32. त्यामुळे 4/5 लहान आला. ह्या दोन्हींमध्ये 3/4 लहान होता. या दोन्हींमध्ये 4/5 लहान. हे दोन्ही कन्सिडर करायचे 3/4 4/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 गुणिले 5 इकडं 4 गुणिले 4 3 गुणिले 5 15 4 गुणिले 4 16. कोणता लहान आलाय? हा म्हणजेच 3/4 हा सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे. ही एकच ट्रिक सर्व टाईप मध्ये लागू पडते. ठीक आहे. अशा प्रकारे ऑप्शन ए हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? सेम ट्रिक यूज करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मागील एक्झाम्पल मध्ये आपण जी पद्धत वापरून लहान अपूर्णांक काढला तीच पद्धत वापरून या क्वेश्चनचे उत्तर काय येईल हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील क्वेश्चन ए स्थानकावरून बी स्थानकाकडे जाणारी 1100 मीटर लांबीची आगगाडी 650 किलोमीटर वेगाने जाते. बी स्थानकाकडून ए स्थानकाकडे जाणारी 1300 मीटर लांबीची आगगाडी 670 किलोमीटर वेगाने जाते. तर त्या आगगाड्या परस्परांना किती काळात ओलांडतील? अशा टाईपचे एक्झाम्पल सोडवताना सर्वप्रथम एक गोष्ट पाहायची. आगगाड्या एकाच दिशेने जात आहेत की विरुद्ध दिशेने जात आहेत. आता इथे एक आगगाडी ए स्थानकावरून बी स्थानकाकडे जाते ही जी 1100 मीटर लांबीची आणि दुसरी आगगाडी बी स्थानकाकडून ए स्थानकाकडे जे चा क्रम काय आहे? विरुद्ध आहे बरोबर. ही आगगाडी 1300 मीटर लांबीची ए स्थानकाकडून बी स्थानकाकडे जाणारी तिचा वेग ताशी 50 किलोमीटर म्हणजे 50 किलोमीटर पर हवर एवढा आहे आणि बी स्थानकाकडून ए स्थानकाकडे येणारीचा 70 किलोमीटर पर हवर आहे.
या एक्झाम्पलमध्ये गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येतात. मग ज्या वेळेस गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येतात त्यावेळी त्यांच्या वेगांची बेरीज होते, कारण विरुद्ध दिशेने येताना त्या एकमेकांचे अंतर खूप वेगाने संपवतात. आता एक समजा उदाहरण घ्या, तुम्ही इथे उभे आहात आणि इथे तुमचा मित्र उभा आहे. ठीक आहे, तुम्हाला दोघांना भेटायचंय. समजा मित्र एकाच जागेवर उभा राहिला आणि तुम्ही निघालात. समजा तुम्हाला 20 मिनिट एवढा वेळ लागला. या उलट जर तुम्हीही इकडनं चालत आलात आणि मित्रही इकडनं चालत आला, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तुम्ही येत आहेत, बरोबर. तुम्हाला एकट्यांना 20 मिनिट लागत होते, हा वेळ इथे काय होणार आहे, कमी होणार आहे, बरोबर. म्हणजेच काय, ज्यावेळी विरुद्ध दिशेने गाड्या येतात त्यावेळी त्या दोन्हींच्या वेगांची काय करावी लागते, बेरीज करावी लागते, आणि त्यामुळे जो वेळ असतो तो काय होतो, कमी होतो. इथे एकट्याचा स्पीड होता, मित्राचा स्पीड 0 होता, आणि इथे समजा तुमचा स्पीड 3 किलोमीटर पर आवर असेल आणि मित्राचा स्पीड 2 किलोमीटर पर आवर असेल, तर दोन्हींचा स्पीड ऍड करावा लागणार. म्हणजे 5 किलोमीटर पर आवरने तुम्ही एकमेकांकडे येत आहे. याचाच अर्थ काय, ज्यावेळी गाड्या विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येतात त्यावेळी ते अंतर लवकर संपवतात, म्हणजेच त्यांचा वेग वाढतो, दोन्हींचा मिळून वेग होतो. मग हा क्वेश्चन सोडवताना आपल्याला काय काढायचंय, त्या दोन्ही आगगाड्या परस्परांना किती काळात ओलांडतील, म्हणजे आपल्याला वेळ काढायचा आहे, बरोबर. आपल्याला अंतर दिलेलं आहे आणि वेग पण दिलेला आहे. आता अंतरामध्ये ज्यावेळी विरुद्ध असतं त्यावेळी त्यांच्या अंतरांची काय करायची, बेरीज करायची. कारण का, पहा आता ही आगगाडी समजा 1100 मीटर आहे, बरोबर, आणि ह्या आगगाडी 1300 मीटर आहे. तर दोघी एकमेकांना कधी ओलांडतील, ज्यावेळी दोघी एवढं अंतर एकमेकांपासून पार करतील, बरोबर. आता पहा, यांची बेरीज का करायची. समजा A to B जाणारी आगगाडी A पासून निघाली, ठीक आहे. आता ती इथे आली, ह्या पॉइंट पर्यंत ती आगगाडी येऊन थांबली, म्हणजे इथे त्याचे तोंड आहे त्या आगगाडीचे, ठीक आहे. आता B पासून A कडे येणारी आगगाडी इथपर्यंत आली, इथे दोन्हींची तोंड आली, बरोबर. आता या आगगाड्या एकमेकींना कधी ओलांडतील, ज्यावेळी पहिल्या आगगाडीचं टोक इथे येईल आणि ह्या आगगाडीचं टोक देखील इथे येईल. मग या आगगाडीचं टोक इथे यायला म्हणजेच ती पुढे जाणार, बरोबर. इथे येण्याकरता तिला टोटल अंतर किती कव्हर करावं लागणार, जेवढी तिची साईज आहे, म्हणजे 1100 मीटर, बरोबर. ज्यावेळी ती 1100 मीटर अंतर कव्हर करेल म्हणजेच तिचं तोंड इथं जाईल पुढं आणि तिचा एंड इथे येईल, बरोबर. आणि ही आगगाडी ज्यावेळी, हिची साईज किती आहे, 1300 मीटर आहे, ही आगगाडी जेव्हा हिचा एंड इथे आणेल म्हणजेच तिचं तोंड इथपर्यंत जाईल आणि एंड इथे येईल, त्यावेळी या एकमेकींना काय करतील, क्रॉस करतील. आता ही गोष्ट तुम्ही इमॅजिन करून जास्त चांगली समजून घेऊ शकता. समजा दोन आगगाड्या विरुद्ध दिशेने येत आहेत, पहिली आगगाडी आणि दुसरी आगगाडी एकमेकींना भेटतील केव्हा, ज्यावेळी त्यांची तोंड शेजारी येतील, बरोबर. पण एकमेकींना ओलांडतील कधी, ज्यावेळी ते त्यांचं टोटल डिस्टन्स दोघींचं हे अंतर कव्हर करतील, म्हणजे त्यांचा जो एंड आहे आगगाडीचा तो एकमेकांच्या शेजारी येईल, त्यावेळी त्या आगगाड्या परस्परांना ओलांडतील. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्यावेळी आगगाड्या विरुद्ध दिशेने येतात त्यावेळी अंतरांची बेरीज करायची, वेगाची पण बेरीज करायची. आता हा क्वेश्चन कसा सोडवायचा हे आपण पाहूयात. आता इथे टोटल अंतर, एकूण अंतर किती होणार, या दोन्हींची बेरीज, एकूण अंतर किती होणार, 1100 प्लस 1300 म्हणजे किती झाले, 2400 मीटर झालं. आणि एकूण वेग दोन्हींचा मिळून तो किती होणार, 50 प्लस 70 120 किलोमीटर पर आवर. आता पहा, अंतर मीटर मध्ये आणि वेग काय किलोमीटर पर आवर मध्ये, मग किलोमीटर पर आवरचं रूपांतर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करावं लागेल. मग याचं रूपांतर कसं करायचं, आता पहा, किलोमीटर पर आवर, 1 किलोमीटर म्हणजे किती असतं, 1000 मीटर असतं, आणि 1 आवर म्हणजे किती सेकंद असतं, 3600 सेकंद असतं. 0 ला 0 कॅन्सल होतो आणि इथे 2 ने भाग जातो, 2 पंचे 10, 2 2 2 16. म्हणजे काय, जेव्हा किलोमीटर पर आवर मध्ये अंतर दिलेलं असतं ते आपल्याला मीटर पर आवर मध्ये करण्यासाठी त्याला 5/18 ने गुणावं लागतं. त्यामुळे 120 किलोमीटर पर आवर याचं रूपांतर आपण मीटर पर आवर मध्ये करताना त्याला 5/18 ने गुणणार आहोत. आता पहा, या दोन्हींना 2 ने भाग जातोय, 2 12 आणि 2 18, पुन्हा 3 ने भाग जातोय, 3 9, 3 2 6, 3 100. याचं उत्तर आलेलं आहे 100/3 मीटर पर सेकंद. एवढा यांचा टोटल वेग झाला. आता आपल्याला काय काढायचंय, वेळ काढायचाय, बरोबर. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती, स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग इथे
अंतर माहिती आपल्याला, वेग माहिती, वेळ माहितीये का? नाही. मग वेळासाठी हा फॉर्म्युला तयार करूयात. वेळ बरोबर काय होणार? अंतर आणि हा वेग इकडं आहे, वेळ याला मल्टिप्लाय होणार, वेग इकडं डिवाइडला येणार, अंतर भागिले वेग. मग इक्वल टू अंतर किती आहे? 2400 मीटर. 2400 भागिले वेग किती आहे? 120 किलोमीटर पर आवर, म्हणजेच 100 भागिले 3 मीटर पर सेकंड. 100 डिवाइड 3. आता हे सोडवण्यासाठी 2400 तासच राहणार, गुणिले हा 100 भागिले 3 डिवाइडला आहे, वरती येऊन तो उलटा होणार, 3 भागिले 100. 0 0 0 0 कॅन्सल. 24 त्रिक 72. 72 सेकंद. लक्षात ठेवा, सिंपल आहे. ज्यावेळी त्या एकमेकांच्या विरुद्ध असतात त्यावेळी काय करायचं? त्यांच्या अंतरांची आणि वेगांची बेरीज करायची, युनिट सेम करून घ्यायचे आणि वेगाचा फॉर्म्युला वापरून उत्तर काढायचं. अगदी 1 मिनिटाच्या आत तुम्ही या क्वेश्चनचे उत्तर काढू शकता. अशा प्रकारे या क्वेश्चनचं उत्तर ऑप्शन बी 72 सेकंद असे आहे. पुढील क्वेश्चन, एक बोट संत पाण्यात ताशी 25 किलोमीटर वेगाने जाते. त्यावेळी जर प्रवाहाचा वेग 5 किलोमीटर असेल तर प्रवाहाच्या दिशेने व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग सरासरी किती असेल? आता यामध्ये पहा, ज्यावेळी बोट प्रवाहाच्या दिशेने जात असते त्यावेळी पाण्याचा जो प्रवाह आहे तो त्या वेगाला विरोध करतो का? नाही. पण ज्यावेळेस बोट विरुद्ध दिशेने जाणार आहे, समजा बोट या दिशेने चाललेली आहे, पाण्याचा प्रवाह पण या दिशेने, बरोबर, एकमेकांना विरोध करायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ज्यावेळी प्रवाहाच्या दिशेने बोट जात असते त्यावेळी त्यांच्या वेगाची काय होते? बेरीज होते. आणि ज्यावेळी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोट जाणार आहे, समजा प्रवाह या दिशेने आणि बोट या दिशेने जाते, तर साहजिक हे एकमेकांना काय करणार आहेत? विरोध करणार आहेत. त्यामुळे इथे त्यांच्या वेगांची काय होते? वजाबाकी होते. लक्षात ठेवा, प्रवाहाच्या दिशेने जाताना बेरीज करायची, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येताना वजाबाकी करायची. आता आपल्याला त्यांची सरासरी काढायची. मग सर्वात आधी आपण प्रवाहाच्या दिशेने वेग काढूयात. प्रवाहाच्या दिशेने वेग. आता ज्यावेळी प्रवाहाच्या दिशेने जाईल त्यावेळेस ह्या दोन्हीची बेरीज म्हणजे 25 + 5 बरोबर किती होणार? 30 किलोमीटर. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, इथे काय होणार? त्यांची वजाबाकी होणार. त्यामुळे 25 - 5 बरोबर 20 किलोमीटर. 1 किलोमीटर पर आवर असेल, इथे पण 20 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला त्यांचा सरासरी वेग काढायचा आहे. मग बरेचसे विद्यार्थी हा क्वेश्चन सोडवताना इथे चुकतात. सरासरीचा फॉर्म्युला काय असतो? दोन्हींची बेरीज भागिले 2, बरोबर. मग बरेच जण 30 + 20 50, 50 भागिले 2 बरोबर 25 किलोमीटर पर आवर हे आन्सर काढतात. आता इथे 25 किलोमीटर पर आवर ऑप्शनच नाहीये. मग बरेच जण जवळपासचा आकडा किंवा याचा आन्सर चुकून येतात, आपल्याला जमत नाही म्हणून. पण येथे सरासरीचा हा फॉर्म्युला यूज करायचा नाही. येथे सरासरी काढताना एक वेगळा फॉर्म्युला यूज करावा लागतो. तो फॉर्म्युला असतो 2x × y, म्हणजे काय? प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे? 30 × 20. 2xy डिवाइड x + y हा फॉर्म्युला येथे सरासरीचा वापरतात. 2xy म्हणजे काय? 2 × पहिला वेग किती होता? 30 आणि विरुद्ध दिशेने किती आहे? 20 डिवाइड 30 + 20 बरोबर काय होणार? 30 दुने 60, 60 दुने 120 आणि हा 0 म्हणजे काय आलं? 1200 भागिले 30 + 20 किती होणार? 50. 0 ला 0 कॅन्सल. 5 × 5, 5 दुने 10, किती राहिले? 2, 5 × 20. म्हणजेच याचं उत्तर काय आलं? 24 किलोमीटर पर आवर. त्यामुळे या क्वेश्चनचे उत्तर ऑप्शन ए 24 किलोमीटर पर आवर असे आहे. आता सरासरी जी आहे ती आपण या फॉर्म्युल्याने का काढली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ठीक आहे, हा फॉर्म्युला कसा तयार झाला हे आपण थोडक्यात पाहूयात. आता लक्षात घ्या, ज्यावेळी बोट प्रवाहाच्या दिशेने जाणार आहे त्यावेळी तिचा वेगळा वेग असणार आहे. म्हणजे ज्यावेळी प्रवाहाच्या दिशेने ती चालली, जाण्याचा वेग बरोबर आपण समजा x मानला, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येताना म्हणजे तो काय? येतानाचा वेग आपण y मानूयात. आणि अंतर जे ते सेम राहणार आहे दोन्ही वेळेस, त्यामुळे अंतर बरोबर d मानूयात. मग जाताना लागलेला वेळ काढूयात. जाताना
लागलेला वेळ. वेळाचा फॉर्म्युला काय येणार? अंतर भागिले वेग. मग आता अंतर किती आहे? डी भागिले जाण्याचा वेग किती होता? एक्स. डी भागिले एक्स आला. आणि येताना लागलेला वेळ, येतानाचा वेळ तो काय असणार आहे? अंतर भागिले वेग म्हणजेच डी छेद वाय झाला. जाताना लागलेला वेळ डी छेद एक्स, येताना लागलेला वेळ डी छेद वाय. आता आपल्याला एकूण सरासरी वेग काढायचा आहे. मग सरासरी वेग म्हणजे असतो सरासरी वेग बरोबर एकूण अंतर छेद एकूण वेळ. बरोबर एकूण अंतर किती आहे? डी जाताना पुन्हा येताना डी म्हणजे डी प्लस डी होणार भागिले एकूण वेळ म्हणजे काय? डी भागिले एक्स प्लस डी भागिले वाय. आता हे फक्त आपण सॉल्व्ह करूयात. बरोबर डी प्लस डी 2d झाला डिवाइड इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद समान करावे लागतील. मग डी एक्स प्लस डी वाय डिवाइड या दोन्हींचा काय होणार? गुणाकार एक्स इंटू वाय. आता इथे एक्स इंटू वाय डिवाइडला आहे, वरती येऊन तो काय होणार? मल्टिप्लाय 2d इंटू एक्स इंटू वाय डिवाइड खाली डी एक्स प्लस डी वाय या दोन्हींमधून डी कॉमन काढला, आतमध्ये काय राहील? डी एक्स म्हणजे एक्स राहिला प्लस तसाच डी बाहेर काढलाय, आतमध्ये राहिला वाय. आता इथे डी डी कॅन्सल झाला म्हणजेच काय आला? 2 इंटू एक्स इंटू वाय डिवाइड एक्स प्लस वाय. अशा प्रकारे हा फॉर्म्युला तयार केला जातो. हा कसा तयार होतो हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी हे सांगितलं. मग या क्वेश्चनचं उत्तर काढताना डायरेक्ट तुम्ही काय करणार? प्रवाहाच्या दिशेने 25 प्लस 5 30, विरुद्ध दिशेने 25 वजा 5 20. मग सिंपल तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार 2 इंटू 25 वजा 5 20 गुणिले 25 प्लस 5 30 भागिले 20 अधिक 30 करायचं आणि ह्या क्वेश्चनचं उत्तर काढायचं. इतका इझी हा क्वेश्चन आहे. पुढील क्वेश्चन ए एक काम 20 दिवसात करतो, बी तेच काम 30 दिवसात व सी तेच काम 45 दिवसात करत असेल तर तेच काम तिघे एकत्रितरित्या जवळचा मोठा अंक किती दिवसात करतील? आता इथे ए एक काम 20 दिवसात करतो बरोबर. मग तो जर 20 दिवसात करत असेल तर तो एका दिवसात किती काम करेल? समजा टोटल काम इथे 1 आहे, तो एका दिवसात किती काम करेल? 1/20 एवढंच काम करेल बरोबर. कारण का टोटल 1 हे काम तो 20 दिवसात करतो, याचा अर्थ एका दिवसामध्ये तो 1/20 एवढं काम करतो. बी ते काम 30 दिवसात करतो म्हणजे एका दिवसात तो 1/30 एवढं काम करणार. सी तेच काम 45 दिवसात करतो म्हणजे एका दिवसात तो 1/45 एवढं काम करणार. तर तेच काम तिघे एकत्रितरित्या किती दिवसात करतील हे काढायचंय. आधी आपण ते तिघे मिळून एका दिवसात किती काम करतील हे काढूयात. म्हणजेच ए प्लस बी प्लस सी बरोबर काय होणार? 1/20 प्लस 1/30 प्लस 1/45. आता यांचे ऍडिशन करण्यासाठी छेद समान करावे लागतील. मग 20 30 आणि 45 यांचा लसावी काढूयात. या तिन्हींना 5 ने भाग जातोय. मग 5 चौक 20 5 36 5 9 45. पुन्हा 6 आणि 9 ला 3 ने भाग जातो आणि 4 तसंच राहणार. 3 2 6 3 3 9. पुन्हा 4 आणि 2 ला 2 ने भाग जातो. मग 2 2 4 2 1 2 3 तसंच. लसावी काढताना इकडच्यांचा गुणाकार किती होणार? 5 3 15 15 2 30 आणि इकडं गुणाकार 3 2 6 30 गुणिले 6 किती आला? 6 180. म्हणजेच या तिन्हींचा लसावी किती आला? 180. मग आता 20 ला 180 आणण्यासाठी कितीने गुणावे लागेल? 9 ने प्लस 30 ला 180 आणण्यासाठी कितीने गुणावे लागेल? 6 ने प्लस 45 ला 180 आणण्यासाठी 4 ने भागिले खाली आला 180. म्हणजेच किती आलं? 9 प्लस 6 15 15 अधिक 4 19 19/180 ही काय झाली? त्या तिन्हींची एका दिवसाची काम करण्याची क्षमता झाली. आता हे त्यांचं एका दिवसाचं काम झालं. मग तिघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील हे काढण्यासाठी काय करायचं? फक्त हे रिव्हर्स करायचं. म्हणजेच 180 भागिले 19 19 1 19 19 90 171 इथे आले 9 19 चौक 76 म्हणजे 9.4 आलं. ठीक आहे. आता 9.4 हे कुणाच्या जवळपास आहे? 10च्या जवळपास आहे. त्यामुळे या क्वेश्चनचं बरोबर उत्तर ऑप्शन सी 10 दिवस असे असेल.
आता इथे उलटे का करायचे लक्षात घ्या. ज्यावेळी ए काम 20 दिवसात करतो त्यावेळी तो एका दिवसात किती काम करतो 1/20. म्हणजेच इथं काय असतं 20/1 असतो. मग तो जर 20 दिवसात सगळं काम करतो तर एका दिवसात काम करण्यासाठी आपण काय करतो 20/1चं उलट घेतो. मग सेम इथं तेच केले. एका दिवसाचं काम त्यांचं हे तर ते तिघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील हे काढण्यासाठी फक्त काय करायचं हे उलट करायचं. पुढील क्वेश्चन, जर 5x बरोबर 4y तर 3x वर्ग अधिक y वर्ग भागिले 3x वर्ग वजा y वर्गची किंमत काढा. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला 5x बरोबर 4y दिले. मग 5x बरोबर 4y कन्सिडर करा आणि इथे x आणि y च्या किमती हव्यात बरोबर. मग या इक्वेशनवरनं x ची किंमत काढा किंवा y ची काढा. मग x इक्वल टू काय होणार 4y हा 5 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन काय झाला डिवाइड झाला. आता इथे x स्क्वेअर ची किंमत लागते त्यामुळे x स्क्वेअर काढून घेऊयात. x स्क्वेअर बरोबर काय होणार 4y डिवाइड 5 चा स्क्वेअर. x स्क्वेअर इक्वल टू 4 चा वर्ग 16 y चा वर्ग y वर्ग भागिले 5 चा वर्ग काय आला 25 आला. म्हणजे x स्क्वेअर बरोबर किती मिळाला 16y वर्ग भागिले 25. आता आपण 3x वर्ग अधिक y वर्गची किंमत काढू. मग इथे येणार 3x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आता इथे 3 तसंच राहणार. x स्क्वेअर ऐवजी काय येणार 16y स्क्वेअर डिवाइड 25 प्लस y स्क्वेअर. आता हे सॉल्व्ह करूया. 16 48 48y स्क्वेअर भागिले 25 प्लस y स्क्वेअर. खाली काहीच नाही म्हणजे काय असतो 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 48y स्क्वेअर प्लस 25 गुणिले y स्क्वेअर 25y स्क्वेअर भागिले 25 गुणिले 1 काय झाला 25. बरोबर काय येणार 48 अधिक 25 किती होतं 48 प्लस 25 8 आणि 5 13 4 आणि 2 6 आणि 1 7 म्हणजे काय आलं 73 y स्क्वेअर भागिले 25. आता 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर ची किंमत काढूया. 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इथपर्यंत सेम येणार फक्त प्लस ऐवजी काय होईल मायनस. म्हणजेच 48y स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर भागिले 25. 48 मधून 25 वजा करायचे. 8तून 5 गेले 3 4तून 2 गेले 2 23y स्क्वेअर भागिले 25. इथेच उत्तर लक्षात येते. आता या दोन्हींची डिव्हिजन करायची. मग याचं उत्तर आलंय 73y स्क्वेअर भागिले 25. 73y स्क्वेअर भागिले 25 डिवाइड 23y स्क्वेअर भागिले 25. मग येथे काय होणार 73y स्क्वेअर भागिले 25 तसाच गुणिले हा 25 वरती येऊन मल्टिप्लाय होणार 25 भागिले 23y स्क्वेअर. आधी इथं हा y स्क्वेअर आणि हा y स्क्वेअर कॅन्सल झाला 25 25 कॅन्सल म्हणजेच याचं उत्तर आलं 73 भागिले 23. ऑप्शन 2 हे इक्वेशनचे बरोबर उत्तर आहे. अशा टाईपने एक्झाम्पल सोडवायचं. x आणि y च्या किमती काढायच्या त्यामध्ये टाकायच्या तर निघून जाते. पुढील क्वेश्चन, सचिन यांनी काच उद्योगात 4 लाख रुपयांची गुंतवणूक केली. 2 वर्षांअखेरीस त्यांना त्या व्यवसायातून 5,20,000 रुपये मिळाले. गुंतवणुकीची रक्कम वगळता मिळालेला नफा त्यांनी 3:2 या प्रमाणात अनुक्रमे मुदत ठेव व शेअर्समध्ये गुंतवला. तर त्यांनी प्रत्येक बाबीमध्ये किती रक्कम गुंतवली. आता हा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काच उद्योगामध्ये 4 लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांना 5,20,000 रुपये मिळाले. म्हणजे त्यांना नफा किती मिळाला. नफा बरोबर काय होणार 5,20,000 वजा 4 लाख रुपये म्हणजेच त्यांचा टोटल नफा किती झाला 1,20,000 रुपये. आता पुढे काय दिले त्यांनी गुंतवणुकीची रक्कम वगळता म्हणजेच काय जो नफा मिळालाय तो त्यांनी 3:2 या प्रमाणात अनुक्रमे मुदत ठेव व शेअर्स मध्ये गुंतवला. मुदत ठेव आणि शेअर्स यामध्ये त्यांनी 3:2 या प्रमाणात गुंतवणूक केली. आता इथे गुणोत्तर दिले म्हणजेच मुदत ठेव मध्ये त्यांनी 3x रुपये गुंतवले आणि शेअर्स मध्ये 2x रुपये गुंतवले. म्हणजेच काय हे जे 1,20,000 रुपये मिळाले होते त्याची त्यांनी टोटल 5x मध्ये डिव्हिजन केलं. त्यामुळे आपण x काढूया तिथे. मग काय होणार 3x प्लस 2x इक्वल टू 1,20,000 म्हणजेच x बरोबर काय येणार 3 2 5 1,20,000 भागिले 5. याचं उत्तर काय आलं 5 × 5 5 दुने 10 2 उरले 5 चोक 20
24,000. आता x 24,000 मिळाला म्हणजेच मुदत ठेवमध्ये त्यांनी 24 त्रिक 72,000 आणि शेअर्समध्ये त्यांनी 48,000 रुपये गुंतवले. अशा टाईपमध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. अगदी सोपा आहे. अनुक्रमे 72,000 व 48,000 रुपये. ऑप्शन बी या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन 90, 55, 67, 55, 75, 75, 40, 35, 55, 95 या सामग्रीचा बहुलक काढा. मीन मेडियन मोड यावर क्वेश्चन विचारले जातात. बहुलक म्हणजे काय असतं? जी माहिती दिली आहे त्यामध्ये जो अंक सर्वात जास्त वेळा येतो त्याला आपण काय म्हणतो? बहुलक म्हणतो. आता इथे सर्वात जास्त वेळा कोणता अंक आलाय? 90 परत नाही, 55 1 2 3 वेळा 55 आलाय. नंतर 67 नाहीये कुठं, 75 2 वेळा आहे, 40 नाहीये, 35 नाहीये, 95 नाहीये. म्हणजेच सर्वात जास्त वेळा कोणता अंक आलाय? 55. त्यामुळे बहुलक काय असणार आहे? 55. ऑप्शन डी या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन योग्य उत्तर सांगा. विस्तार सूत्रे वापरून हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर पहा 1.93 गुणिले 1.93 दिलाय. क्वेश्चन पाहता क्षणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि इथे 2.07 गुणिले 2.07 दिलाय. इथे 1.93 म्हणजे काय? समजा याला ए म्हणलं आणि याला बी म्हटलं तर ए गुणिले ए चा वर्ग आहे, बी गुणिले बी चा वर्ग आहे. इथे 1.93 म्हणजे काय असतं? 1.93 गुणिले 1.93 हा ए बरोबर, गुणिले 4.14 हा काय? 2.07च्या दुप्पट म्हणजे काय? बघा 2.07 गुणिले 2 करा, 7 दुने 14 1 आला आणि बे दुने 4. 4.14 हा काय? 2 इंटू बी बरोबर, म्हणजे काय? बी ची दुप्पट आहे. आणि इथे पहा 3.86 4.14 म्हणजे आपण काढलेलं आहे ऑलरेडी 2b आणि 3.86 कदाचित हा याची दुप्पट असेल. मग करून पहा 1.93 गुणिले 2 3 दुने 6 9 दुने 18 बे 1 बे आणि 1 3 3.86 हा काय आला? 2a आला. या टाईपचे एक्झाम्पल तुमच्या पाहता क्षणी लक्षात आले पाहिजे. एवढा गुणाकार करत बसायला पेपरमध्ये वेळ नसतो. त्यामुळे गणित पहिले लक्षात आलं पाहिजे. इथे विस्तार सूत्रांचा वापर करायचा आहे. विस्तार सूत्रांवर डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. आता 1.93 गुणिले 1.93 म्हणजे काय आला? ए स्क्वेअर प्लस 2b इंटू ए म्हणजेच काय? 2ab प्लस 2.07 इंटू 2.07 म्हणजे काय आला? बी स्क्वेअर डिवाइड 2a प्लस 2b. आता आपल्याला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती, जो काय असतो? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग इथे तेच आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच याऐवजी आपण लिहू शकतो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड, खाली दोन्हीमध्ये 2 आहे बरोबर, त्यामुळे 2 बाहेर निघणार, आतमध्ये काय आले? ए प्लस बी. मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय असतो? ए प्लस बी गुणिले ए प्लस बी भागिले खाली काय होणार? 2 गुणिले ए प्लस बी कॅन्सल झाला, राहिला काय? ए प्लस बी भागिले 2. आता ए किती मानला होता आपण? 1.93 प्लस बी किती मानलाय? 2.07. यांची बेरीज करायची, काय येणार? 7 आणि 3 10 9 आणि 1 10 पॉईंट आला, 2 आणि 3 आणि 1 4 4 आला. म्हणजेच काय? 4/2 बे के बे बे दुने 4. ऑप्शन सी 2 या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. सर्व विस्तार सूत्रे तुम्हाला माहित पाहिजेत. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूब. हे सर्व फॉर्म्युलाज तुम्हाला माहित असायला हवेत, तरच तुम्ही अशा टाईपचे क्वेश्चन इझिली सोडवू शकता. पुढील क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने आहेत? आता यामध्ये घातांक दिलेले आहेत. अशा टाईपचे एक्झाम्पल कसे सोडवायचे हे पाहूयात. आता यामध्ये जे तिन्ही घातांक दिलेत ते सर्व ऑप्शन मध्ये सेम आहेत, फक्त त्यांचा क्रम वेगळा आहे. मग आपण पहिला ऑप्शन कन्सिडर करूयात. तर 5 आणि नंतर आलेलं आहे 2. आता हेच आपण कसं लिहू शकतो? 6⁴ हे लिहू शकतो 5चा 1/6 घात आणि हे लिहू शकतो 2चा 1/3 घात बरोबर. अशा टाईपचे एक्झाम्पल सोडवताना काय करायचं? जे घातांक आहेत त्यातले छेद समान करायचा प्रयत्न करायचा. मग याचे छेद समान कसे करू शकतो आपण? तर या तिन्हींचा लसावी काढायचा. 4 6 3. आता ह्या दोन्हींना 2 ने भाग जातो, बे दुने 4 बे त्रिक 6 परत 3 आला. आता पुन्हा 3 ने भाग जातोय,
त्यामुळे 3 येणार इथं 2 तासाच 3 एके 3 3 एके 3. मला लसावी काय येणार 42 6 आणि याचा गुणाकार 2 म्हणजे 6 गुणिले 2 बरोबर लसावी किती आला 12. आता याला प्रत्येकाला 12 करायचं. मग 6 रेज टू 4 ला कितीने गुणावं लागेल 3 ने. मग 1 गुणिले 3 काय येणार 3 3/12 कॉमा 6 ला कितीने गुणावं लागेल 2 ने म्हणजे 5 2 ने गुणल्यानंतर वरती 2 खाली 12 कॉमा 3 ला कितीने गुणावं लागेल 4 ने मग 4/12. आता घातांकाचा नियम a रेज टू m डिवाइड n असेल तर हेच आपण असे लिहू शकतो a रेज टू m रेज टू n म्हणजे काय a चा m भागिले n घात बरोबर काय असतो a चा m भाग ब्रॅकेट कंप्लीट n भाग. मग या नियमाप्रमाणे आपण हे कसं लिहू शकतो 6 चा 3रा घात तसाच राहणार म्हणजे 6 चा 3 वेळा गुणाकार आणि रेज टू 3 आत घेतला म्हणजे वरती काय आला 1/12. हे सगळा खटाटोप काय कारण ह्या तिन्हींचा आपल्याला घातांक सेम करायचा आहे. मग आतमध्ये काय येणार 5चा वर्ग 2/12 म्हणजे काय आला 2 आत घेतला 1/12 राहिला आणि इथे 4 आत घेतला तर वरती काय येणार 1/12. आता तिन्हींचे घातांक सेम आलेले आहेत बरोबर. मग 6चा क्यूब किती येतो 216 216चा 1/12 घात नंतर 5चा वर्ग 25 25चा 1/12 घात आणि 2/4 किती असतो 16 16चा 1/12 घात. आता इथे लक्षात घ्या वरती घातांक सेम आहेत मग आतमध्ये जे नंबर आहेत त्यानुसारच त्यांचा उतरता क्रम लागणार आहे. मग सर्वात मोठा जो आहे त्याचा 1/12 मोठा असणार त्यामुळे यामध्ये सगळ्यात मोठा हा आहे याचा 1/12 मोठा असणार त्यानंतर 25चा मोठा असणार आणि मग 16चा म्हणजे हाच क्रम बरोबर आहे. लक्षात घ्या 216 1/12 हा 25 1/12 पेक्षा मोठा असणार आणि 16चा 1/12 घात यापेक्षा 25चा 1/12 घात मोठा राहणार त्यामुळे ऑप्शन 1 ह्या क्वेश्चनचे बरोबर उत्तर येणार. पुढील क्वेश्चन एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. आता पहा या दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकले त्यावेळी त्याला 60 रुपये तोटा झाला म्हणजे त्याची खरेदी किंमत किती असेल. खरेदी किंमत बरोबर 2340 रुपयांना विकून 60 रुपये तोटा झाला म्हणजे खरेदी किंमत काय असणार 2340 प्लस 60 बरोबर किती होणार 2400 रुपये. आता आपल्याला क्वेश्चन विचारलाय प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. 15 शर्टची किंमत किती आहे 2400 रुपये. मग प्रत्येक शर्टची काढण्यासाठी आपण काय करणार शर्टची किंमत एका शर्टची किंमत बरोबर जी 15ची खरेदी किंमत होती 2400 भागिले 15 शर्टांची ती किंमत आहे एकाची काढण्यासाठी 15 ने भागायचं मग 15 एके 15 वरती किती राहणार 9 15 सक वध 160 रुपये ही एका शर्टाची किंमत असणार आहे खरेदी किंमत त्यामुळे ऑप्शन बी 160 रुपये हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन जर 2x बरोबर 3y बरोबर 4z तर x(y)(z) बरोबर किती. आता हा जो क्वेश्चन आहे हा आपण 4 पद्धतीने सोडू शकतो. सध्या आपण एकच पद्धत पाहूयात जर तुम्हाला त्या 4ही पद्धती पाहिजे असतील तर त्यावर आपण शॉर्ट्स व्हिडिओज बनवूयात. आता हा क्वेश्चन तुमचा अगदी कमी वेळात कसं सोडून होईल ती पद्धत मी तुम्हाला इथे सांगते. पहा काय दिलेलं आहे 2x = 3y आणि 3y = 4z सेपरेट लिहून घ्यायचं. यावरनं x/y काढायचा कारण का आपल्याला x(y)(z) विचारलाय. आता यावरनं x/y काढायचा कारण तो आपल्याला लागतो इथे. मग x/y काय येणार x इथेच राहणार हा y इकडे डिवाइडला येणार इकडे 3 इथेच राहणार हा 2 इकडे डिवाइडला येणार म्हणजे x/y ची किंमत आली 3/2 आणि y/z सेम काढायचा तसाच 4 इथेच राहणार आणि हा 3 इकडे गुणिले इकडे येऊन काय होणार डिवाइड x/y आला y/z आला ठीक आहे x y z लिहून घ्यायचे. xy किती आहे 3 2 3 2 बरोबर आणि y/z किती आहे 4 3 म्हणजे 4 3 आलं. आता हा क्वेश्चन सोडवताना सिंपली काय करायचं झिगझॅग लाईनने जायचं 3 चौक 12 4 दुने 8 आणि 42 6 12 8 8 6. आता या तिन्हींना पुन्हा 2 ने भाग जातोय त्यामुळे बेसक 12 बेचौक 8 आणि 42 6 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. ऑप्शन ए 6 4 3. काय करायचे फक्त तुम्हाला
ते क्रमाने लिहून घ्यायचं आणि झिगझॅग लाईन जायची. पण हा क्वेश्चन तुम्ही जर कन्सेप्टनी समजून घेतला तर तुम्हाला जास्त इझी जाईल. याचे कन्सेप्ट काय आहे हे आपण शॉर्ट व्हिडिओजमध्ये नक्की पाहूयात. पुढील क्वेश्चन, शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल. तर शिरीनचे आजचे वय काय? शिरीनचे वय काढायचे, मग तिचं वय आपण एक्स मानूयात. समजा शिरीनचे आजचे वय बरोबर एक्स मानलं. नंतर शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजे मोठी कोण आहे? मारिया मोठी आहे बरोबर. मारियाचे वय काय होणार? मारियाचे आजचे वय बरोबर काय येणार? शिरीनपेक्षा मारिया 3 वर्षांनी मोठी आहे, त्यामुळे तिचं आजचं वय होणार x + 3. म्हणजे हिचं जर 10 वय असेल तर मारियाचं वय काय येणार? 13. पुढे काय कंडिशन दिली आहे? 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल. शिरीनचे 2 वर्षानंतरचे वय ते काय असेल? त्यामध्ये काय ऍड होणार? 2 ऍड होणार, म्हणजे x + 2 आलं. आणि मारियाचे 2 वर्षानंतरची वय म्हणजे काय असेल? x + 3 + 2 बरोबर काय येणार? x + 5. हे त्यांची 2 वर्षानंतरची वय झाली. त्या वयाचे आपल्याला प्रमाण दिले, म्हणजेच काय? x + 2 शिरीनचे वय भागिले मारियाचे वय किती दिलेले? x + 5 बरोबर 5:6 प्रमाण. आता बरेचसे विद्यार्थी हा क्वेश्चन सोडवताना एक चूक करू शकतात. मारियाचं वय वरती घेतील, शिरीनचं वय खाली घेतील आणि त्याचं प्रमाण 5:6 घेतील. तर तसं करायचं नाही, कारण ते शिरीन लहान आहे आणि मारिया मोठी आहे बरोबर. म्हणजेच काय? त्यांच्या प्रमाणामध्ये शिरीनचं प्रमाण कमी असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन एक्झाम्पल सोडवायचं. आता x + 2 / x + 5 = 5 / 6 आलंय. हे फक्त सॉल्व्ह करा. हा 6 इकडे भागिले इकडे येऊन काय होणार? मल्टिप्लाय. मग 6 × x + 2 बरोबर काय आलं? 5 × x + 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. हे इकडे जाणार आणि हे इकडे डिवाइडचं मल्टिप्लाय होणार. पुढे काय होणार? 6 × x 6x + 6 × 2 12 बरोबर 5x + 25. आता x ची किंमत काढायची, त्यामुळे हा 5x इकडं प्लस आहे, इकडे येऊन काय होणार? मायनस. आणि हा +12 आहे, इकडे येऊन काय होणार? -12 होणार. त्यामुळे 6x - 5x बरोबर 25 तसंच राहणार. हा +12 आहे, इकडे येऊन काय होणार? -12. मग पुढे 6x - 5x x आला, 25 - 12 13 आला. म्हणजेच शिरीनचे आजचे वय 13 वर्षे एवढे आहे. ऑप्शन ए या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. आता जर तुम्हाला x घेऊन हा क्वेश्चन सोडवता येत नसेल तर सिम्पली काय करायचं? ऑप्शन नुसार जायचं. शिरीनचं आजचं वय दिलेलं आहे, मग शिरीनचं आजचं वय समजा आपण 13 वर्ष मानलं. काय दिले कंडिशन? शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे बरोबर. म्हणजे शिरीनचं वय जर 13 वर्ष असेल तर मारियाचं वय किती आलं असतं? 16 वर्ष आलं असतं बरोबर. आज 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण, 2 वर्षानंतर शिरीनचं वय किती झालं असतं? 15 आणि मारियाचं वय किती झालं असतं? 18 झालं असतं बरोबर. हे प्रमाण जर 5:6 आलं असतं तरच हा ऑप्शन करेक्ट असता. म्हणजे काय? 3 × 15 3 × 18 आले 5:6 म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे. अशा प्रकारे पण तुम्ही एक्झाम्पल सोडू शकता. पण ज्यावेळी तुम्हाला प्रॉपर वे माहित असतो त्यावेळी तुमचा वेळ वाचतो. आता इथे प्रत्येक ऑप्शन तुम्हाला चेक करावा लागेल. ते पहिल्याच ऑप्शन मध्ये आन्सर करेक्ट आलं म्हणून ठीक आहे, पण जर तुम्ही ऑप्शन चेक करत गेलात आणि शेवटचा ऑप्शन असेल बरोबर उत्तर, तर पहिले 3ही ऑप्शन तुम्हाला चेक करावे लागतात, ज्यात खूप वेळ जातो. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर असणं अतिशय गरजेचं आहे. कसं इक्वेशन विचारू द्या, कन्सेप्ट माहित असेल, एक्सने एक्झाम्पल कसं सोडवायचं, तर तुम्ही कोणत्याही टाईपचे एक्झाम्पल अगदी इझिली सोडू शकता. त्यामुळे ट्रिक न वापरता कन्सेप्ट समजून घ्या, किंवा पर्यायावर न उत्तर न काढता आधी कन्सेप्ट काय आहे, मी एक्स घेऊन एक्झाम्पल सोडू शकतो का हे चेक करा आणि मग उत्तर अगदी इझिली तुम्ही काढू शकता. तुम्हाला पर्यायांची गरज पण लागणार नाही. ठीक आहे. पुढील क्वेश्चन, एका साधे पेय कारखान्यात एक यंत्र 840 बॉटल 6 तासात भरते. 5 तासात ते यंत्र किती बॉटल भरेल? आता 840 बॉटल 6 तासात भरते, म्हणजे एका तासात किती भरेल ते काढूया. 840 भागिले 6, 6 एके 6, 2 उरले 6 चोक 24. म्हणजे काय? 1 तासामध्ये ती 140 बॉटल भरते. मग 5 तासात ते यंत्र किती बॉटल भरेल हे काढण्यासाठी आपण काय करणार? 140 × 5 14 × 5 = 70.
700 बॉटल ते 5 तासामध्ये भरेल. त्यामुळे ऑप्शन डी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेंटीमीटर असेल तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी डॅश डॅश आहे. आता तुम्हाला आयताकृती भ्रमणध्वनी दिले बरोबर, मग लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. समजा आपण रुंदी म्हणजे ब्रेड्थ बी मानली, म्हणजे लांबी एल लेंथ, रुंदीपेक्षा ती 3 ने जास्त आहे म्हणजे ती काय आली b+3 आली बरोबर. पुढे त्यांनी काय सांगितलं, त्याची परिमिती 34 सेंटीमीटर आहे. परिमिती म्हणजे काय असते, चारही बाजूंची बेरीज. मग ही बी असेल तर ही पण बी येणार आणि लेंथ काय येणार b+3 येणार. परिमिती काढण्यासाठी या चारहींची बेरीज करू शकता किंवा डायरेक्ट परिमितीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. परिमिती बरोबर 2 × l + b. आता 2 तसाच एल लेंथ म्हणजे किती आहे b+3 आहे प्लस बी तसाच. परिमिती दिलेली आहे 34 सेंटीमीटर. 34 बरोबर 2 गुणिले b + 3 + b. b + b काय होणार 2b. 2b + 3. 34 बरोबर 2 दुणे 4. 4b + 6. मग 34 तसाच राहणार. 34 - 6 बरोबर 4b. 34 - 6 किती आलं 28. हा 4 याला मल्टिप्लाय इकडे येऊन काय होणार डिवाइड बरोबर बी. 4 × 7 = 28. म्हणजेच बी बरोबर किती आलेला आहे 7. आपल्याला विचारलंय काय लांबी काढायची. मग एल बरोबर काय, लांबी बरोबर काय b + 3 म्हणजे एल = b+3 म्हणजे 7 + 3 बरोबर 10 सेंटीमीटर एवढी आली लांबी. त्यामुळे ऑप्शन सी 10 सेंटीमीटर या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, क्रिकेटच्या वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ 20,096 चौरस मीटर आहे. 4 धावांची खूण मैदानाच्या बाहेरील कडेपासून 5 मीटर आत आखण्याकरिता किती मीटर दोरी लागेल. इथे कुठलीही ट्रिक कामाची नाही तर तुमच्या कन्सेप्ट कामाच्या येणार आहेत. क्रिकेटच्या वर्तुळाकार मैदानाचं क्षेत्रफळ, मैदान कसं दिलेलं आहे वर्तुळाकार आहे ठीक आहे. हे क्रिकेटचं मैदान आहे जे वर्तुळाकारी, ह्याचं क्षेत्रफळ टोटल त्यांनी किती दिले 20,096 चौरस मीटर. 4 धावांची खूण मैदानाच्या बाहेरील कडेपासून, ही मैदानाची बाहेरची कडे बरोबर, या कडेपासून 4 धावांची खूण म्हणजे बाउंड्री लाईन आतमध्ये असणार आहे. ही बाउंड्री लाईन 5 मीटर आत आखायची. हे अंतर किती आहे टोटल 5 मीटर. आत आखण्याकरिता किती मीटर दोरी लागेल, म्हणजेच काय ही बाउंड्री लाईन आखायला किती मीटर दोरी लागेल हे विचारले. वर्तुळाकार मैदानाचं क्षेत्रफळ दिले बरोबर. यावरनं आपण या मैदानाची रेडियस काढू शकतो ठीक आहे. आणि आतमध्ये बाउंड्री लाईन आखण्यासाठी किती मीटर दोरी लागेल हा प्रश्न विचारलाय. म्हणजे काय तुम्हाला हे अंतर काढावं लागेल. म्हणजेच काय या वर्तुळाचा तुम्हाला परिघ काढावा लागेल ठीक आहे. परिघ काढण्यासाठी तुम्हाला रेडियसची गरज पडते. ही रेडियस असणार आहे टोटल. ही रेडियस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, क्षेत्रफळ बरोबर πr². आता क्षेत्रफळ आपल्याला दिलेले किती येते 20,096 बरोबर πr². पाय किती असतो 22/7 गुणिले r² वर्ग. आता हा 7 डिवाइडलाय इकडे येऊन काय होणार मल्टिप्लाय. 20,096 गुणिले 7 भागिले 22 बरोबर r² वर्ग. आता हे सॉल्व्ह करायचं. इथे पहा याला 2 ने भाग जातोय. बे. इथे काय येणार बे 0 0 तसाच. 2 चौक 8 2 8 16. आता हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. 1 0 0 4 8 × 7 8 7 56 7 चौक 28 28 आणि 5 29 30 33 इथे आले 3 0 7 1 7 70 336 भागिले 11. आता याला 11 ने भागायचंय. मग इथे काय होणार 11 1 11 11 सब 66 किती राहिले 4 राहिले. 11 त्रिक 33 10 राहिले. 11 9 99 नंतर किती राहिले 4 राहिले. 11 चौक 44 म्हणजे किती राहिले 2 पॉइंट. 11 1 11 पुन्हा 9 राहणार 8. जे कंटिन्यू पुढे चालतच राहते त्यामुळे बरोबर r². मग r² बरोबर काय मिळाला 6394.18 = r² मिळाला. r ची किंमत काढण्यासाठी याचा आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागेल. याचं वर्गमूळ आपण कसं काढणार 6394. वर्गमूळ काढण्याची काही वेगळ्या पद्धती आहेत पण इझिली काय करायचं याच्या जवळपासचा वर्ग शोधायचा. 80चा वर्ग काय येणार 6400. ही जो याच्या जवळ आहे त्यामुळे आपण r ची किंमत 80 कन्सिडर करूयात.
आपल्याला इथे आर बरोबर 80 मिळालं. आर ची किंमत आपल्याला 80 मिळालेली आहे. आर बरोबर 80 मीटर. आता ही टोटल रेडियस झाली कुणाची? या मैदानाची, बरोबर. पण आपल्याला जो परीघ काढायचा आहे आतला, या परिघाकरता ही 5 मीटर वजा करावी लागेल, बरोबर. तर ती त्याची रेडियस होईल. म्हणजेच काय, आतमधली जी रेडियस आहे ती काय येणार? 80 वजा 5 बरोबर 75 मीटर. मग ही जी रेडियस आपण कन्सिडर करणार आहे हिला समजा आपण R1 म्हणूयात. R1 बरोबर काय आली? 75 मीटर. आता किती मीटर दोरी लागेल यासाठी आपल्याला परीघ काढावा लागेल. मग वर्तुळाचा परीघ, त्याचा फॉर्म्युला काय असतो? परीघ बरोबर 2πr. हा फॉर्म्युला फक्त वापरायचा. 2 गुणिले पाय बरोबर काय? 22/7 गुणिले आर ची किंमत किती आलेली आहे? आर म्हणजेच R1 घ्यावा लागेल इथे 75 मीटर. आता हे फक्त सॉल्व्ह करायचं. 2 गुणिले 44, 44 गुणिले 75 गुणिले 7. आता इथे हा गुणाकार करून सॉल्व्ह करू शकता किंवा डायरेक्ट 7 ने याला भागू शकता. 7 एके 7, नंतर इथे 0 येणार, पॉइंट आला 50, 7 7 49, पुन्हा 10 आला, 7 एके 7. बस इथपर्यंत सॉल्व्ह करा आणि 44 गुणिले 10.71 करा. मग 10.71 गुणिले 44, 4 एके 4, 7 चोक 28, 2. मग 4 गुणिले 0 0, 2 आला, 4 एके 4. पुन्हा 4 नेच गुणायचंय म्हणजे 0 4 8 2 4 हेच येणार. 4 अधिक 0 4, 8 आणि 4 12, 8 आणि 2 10 आणि 1 11, 4 5 6 7, 47 124 आलं. आता दशांशानंतर 2 अंक आहेत, बरोबर. त्यामुळे इकडनं दशांशानंतर 2 अंक सोडावे लागतील. म्हणजेच याचं उत्तर आलं 471.24 मीटर. एवढी दोरी आतमध्ये बाउंड्री लाईन आखण्याकरिता लागेल. त्यामुळे ऑप्शन सी 471 मीटर हे क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, प्रत्येक क्वेश्चन आपण ट्रिकने किंवा ऑप्शनवरून जाऊन सोडू शकत नाही. तर तिथे तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर असण्याची गरज आहे. बरेचसे विद्यार्थी फक्त ट्रिक किंवा ऑप्शनवरनं गणित सोडवतात, जे अत्यंत चुकीचे आहे. पेपर थोडाफार वेगळा आला तर निश्चितपणे या विद्यार्थ्यांना ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाहीत. त्यामुळे तुम्ही अभ्यासाची सुरुवात करतानाच प्रत्येक टॉपिकची कॉन्सेप्ट शिकून घ्यायला हवी. तरच तुम्ही गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स अगदी इझिली पाडू शकता. त्यामुळे ट्रिक पाठ करण्याच्या आधी लागू नका, कारण ट्रिका ऐनवेळी पेपरला आठवत नाहीत. ऑप्शनवरून सोडवायला वेळ जातो, काही क्वेश्चन्स राहतात, मग ते पेपरला ठोकून यावे लागतात आणि त्याचा परिणाम रिझल्टवर दिसतो. त्यामुळे कॉन्सेप्ट समजून घेण्यावर भर द्या. आपण पुढील क्वेश्चन पाहूयात. दुकानात 20 किलोग्रॅम ज्वारी व 50 किलोग्रॅम गहू आहेत. सर्व धान्य पिशव्यांमध्ये भरायचे आहे. प्रत्येक पिशवीत समान वजनाचे धान्य भरायचे. तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल? आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल असं विचारलंय. 50 + 20 70 किलोग्रॅम टोटल धान्य आहे आपल्याकडं. ते प्रत्येक पिशवीत समान वजनाचं भरायचे, बरोबर. पण तुम्हाला पिशव्याच माहित नाहीत किती, तर तुम्ही याचं उत्तर कसं काढू शकता? याचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला वापरावा लागतो मसावी, महत्तम सामायिक विभाजक. मग 20 आणि 50 यांचा मसावी काढा. या दोन्हींना 10 ने भाग जातो. 10 × 2 = 20, 10 × 5 = 50. पुन्हा भाग जातोय का 2 आणि 5 ला? नाही, म्हणजे 10 हा यांचा मसावी असणार आहे. मग 10 किलोग्रॅम ऑप्शन बी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर. अशा प्रकारे आपण पुणे शहर पोलीस शिपाई भरतीचे जो पेपर 22 मार्च 2026 रोजी झाला होता त्यातील अंकगणिताचे सर्व 25 प्रश्न अगदी स्पष्टीकरणासह कन्सेप्ट वाईज प्लस ट्रिकने दोन्हींनी शिकलेलो आहोत. या पुढील व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न पाहणार आहोत आणि जे पेपर रिसेंटली झालेले आहेत सर्व पेपरचे अंकगणित व बुद्धिमत्तेचं कन्सेप्ट प्लस ट्रिक नुसार स्पष्टीकरण घेणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनेल SA अकॅडमीला सबस्क्राईब करा.